आता कांदा आपला परतून झालेला आहे। आता आपण तो काढून घ्यायचा आहे। शेंगदाणे 1-2-3 मिनिट चांगले तळून घ्यायचे आहेत। चांगले कुरकुरीत होऊ द्यायचे आहे। बघा असे फुटायला पण लागलेले आहेत, तडतड वाजतायत। शेंगदाण्यामुळे कुरकुरीतपणा चांगला येतो चिवड्याला। 1-2-3 मिनिट चांगले तळून घ्यायचे आहेत। हे बघा इथे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता हे आपण चुरमुऱ्यामध्येच काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्तीचं तेल पण चुरमुऱ्यालाच लागेल अशा पद्धतीने घ्यायचं आहे। हे बघा हे सर्व मी चुरमुऱ्यामध्ये काढून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। आता यानंतर मी घालणार आहे कढीपत्ता।